काल युतीची घोषणा झाली होती आणि आज उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसलाय. राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आलाय. एका बाजूला युती आघाड्यांचे निर्णय होत आहे, तर दुसरीकडे पक्षांतराला सुद्धा वेग आलाय. स्थानिक पातळीवर अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आपली वर्षानुवर्षाची निष्ठा एक क्षणात बदलत आहे. सध्या राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्या, कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. आता नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. नाशिकचे 2 माजी महापौर भाजपच्या गळाला लागले आहेत. एक आहेत माजी महापौर विनायक पांडे आणि दुसरे यतीन वाघ भाजपात प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे. विनायक पांडे हे ठाकरेंचे शिवसेनेचे नाशिक मधील दिग्गज नेते मानले जातात. शाहू खैरे देखील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. भाजपने एकाच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला धक्का दिला. विनायक पांडे यांनी पक्ष सोडणे ही मोठी बाब मानली जात आहे. पक्षाला सोडसट्टी जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गेल्या 43 वर्षापासून मी शिवसेनेत काम करतोय. मागच्या निवडणुकीत देखील माझ्या मुलाचं तिकीट कापलं. आता देखील तीच अवस्था आहे. संजय राऊत यांच्याशी मी बोललो. माझा मुलगा इच्छुक आहे, पण त्याचा अजून रिप्लाय आला नाही, असं विनायक पांडे यांनी म्हणाला आहे. इतक्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक मिळत असेल तर काय उपयोग, म्हणून मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना सोडताना मला नक्कीच दुःख होत आहे. विकास करायचा असेल तर भाजपात जाऊन शक्य आहे. भाजपाकडून तिकीट मिळेल. आमचा पूर्ण पॅनल प्रवेश करणार आहे.